नेत्यांची 29 तारखेला पुन्हा एकदा बैठक। महाविकास आघाडी विधान परिषदेच्या 17 जागा लढवणार। 29 तारखेला कोण किती जागा लढवणार यावर चर्चा होणार। गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट। तूप, लोणी, दूध पावडर या प्रोडक्ट्ससाठी हलाल सर्टिफिकेट मिळालेलं आहे। गोकुळ प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेटची गरज काय, असा सवाल उपस्थित। शिवराज मोटेगावकरला डॉक्टर मनोज शिरुरे यांनी नीटचा पेपर दिला होता। डॉक्टर मनोज शिरुरे यांनी मोटेगावकरच्या मुलासाठी पेपर दिला होता। मोटेगावकरचा मुलगा आणि इतर 2 विद्यार्थी अशा एकूण 3 विद्यार्थ्यांना पेपर देण्यात आला होता। नीट पेपर फुटीबाबत आरोपी शिवराज मोटेगावकरचा सुनियोजित कट होता। मोटेगावकरने आपल्याच कार्यालयामध्ये काम करणाऱ्या PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांची NTA कमिटीवर वर्णी लावली। नीट पेपरफुटी प्रकरणामधील आरोपी तेजस शहाच्या केबिनची झाडाझडती। तेजस शहाने मनीषा हवालदारकडून प्रश्न लिहून घेतले होते। पुण्यामधील श्री प्रभू अभंग मेडिकल अकादमीमध्ये तेजस शहा शिकवत होता। नीट प्रकरणामधील आरोपी तेजस शहाला 5 दिवसांची CBI कोठडी। आरोपी डॉक्टर मनोज शिरुरे याला देखील CBI कोठडी। याआधी PV कुलकर्णी मोटेगावकरला 10 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी। लातूरमध्ये जागा नावावर नसताना सुद्धा मोटेगावकर यांना बांधकाम परवाना दिल्याचा प्रकार समोर। या प्रकरणी कायद्याच्या बाहेर जाऊन काम करणाऱ्यांवर महानगरपालिका कठोर कारवाई करणार, आमदार अमित देशमुख यांचा इशारा। नीट पेपरफुटी प्रकरणी नवी माहिती समोर। मनीषा हवालदार आणि तिच्या पतीचा पेपरफुटी प्रकरणात संबंध। तेजस शहाच्या चौकशीनंतर नवी माहिती समोर। तेजस शहाचं नाव मनीषा हवालदारचे पती संजय हवालदार यांनी गॉड म्हणून सेव्ह केलं होतं। नाशिकमधील भोंदू खरातवर चित्रपट येणार। भोंदू खरातवरील चित्रपटामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद, रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार अशी माहिती। सोलापूरच्या जातेगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालना जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। बदनापूरच्या चिखली गावामध्ये आंब्याच्या बागेला मोठा तडाखा, आंब्याच्या बागेचं मोठं नुकसान। नांदेडमध्ये डिझेलसाठी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं चित्र। डिझेलसाठी कॅन घेऊन शेतकरी ताटकळत उभे। साठेबाजी टाळण्यासाठी पंपावर ट्रॅक्टर आणावे असा नियम पंप चालकानं घालून दिलाय। एप्रिल महिन्याच्या तुलनेमध्ये मे महिन्यामध्ये 31% अतिरिक्त डिझेलची विक्री। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचा दुजोरा। वाशिम जिल्ह्यामध्ये डिझेल तुटवड्याची समस्या निर्माण झाली होती। गडचिरोलीमधील 7 पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलच्या नो स्टॉकचे फलक। नागरिकांना पाण्यासारखी पेट्रोल डिझेलसाठी करावी लागते भटकंती। पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्यामध्ये जिल्हा प्रशासन। पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये वेले ग्रामीण रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सची प्रचंड दुरावस्था। दुरावस्थेमुळे मोडकळीस आलेली ही इमारत गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण। सोन्याच्या दरामध्ये 1200 रुपयांची तर चांदीच्या दरात 2000 रुपयांची घसरण। सोन्याचा दर 1,59,444 रुपयांवर तर चांदीचा दर 2,72,950 रुपयांवर। पंढरपूरमध्ये VIP दर्शन बंद असताना दर्शन दिल्याचा प्रकार। मंदिर समितीच्या विश्वस्तांनी जवळच्या लोकांना VIP दर्शन दिलं। पुरुषोत्तम अधिक मासाच्या निमित्तानं VIP दर्शन बंद आहे। विश्वस्तांनी VIP दर्शन दिल्यामुळे बापू पठारे यांच्याकडनं नाराजी व्यक्त। तुळजाभवानी देवीचे मंदिर 22 तास खुलं राहणार। उन्हाळी सुट्टी आणि अधिक मासामध्ये भाविकांची गर्दी वाढल्यामुळे मंदिर संस्थानाचा निर्णय। 30 मे पर्यंत मंदिर 22 तास खुलं राहील। बारामती तालुक्यामधील वाढत्या लोड शेडिंगच्या समस्येबाबत युगेंद्र पवारांकडनं MSEB अधिकाऱ्यांची भेट। शेतकरी आणि नागरिकांच्या लोड शेडिंग संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा। मनोज जरांगे पाटलांची उद्या आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद। जरांगे पाटील उद्या आंदोलनाची घोषणा करण्याची शक्यता। तर प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर 28 तारखेपर्यंत मागण्या मान्य करण्याचा अल्टिमेटम। सरकारकडनं अद्यापपर्यंत खुलासा नाही। पंतप्रधान मोदींनी NDAच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली। 10 जून रोजी नवी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। बैठकीमध्ये सरकार आणि आघाडीच्या भविष्यातील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। रवींद्र चव्हाण यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली। विधान परिषदेच्या नावांची यादी राष्ट्रीय अध्यक्षांना सुपूर्द। भाजपकडनं एकूण 48 नावांची यादी।